श्री स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना. तर चला पाहूया की स्वामी महाराजांचा तुम्हाला काय मेसेज किंवा काय संकेत येत आहे. अपने आप को दूसरों से जलने से रोके, दूसरों पर ध्यान न दे, ईर्ष्या ना करे, दूसरों से बराबरी ना करे, आप बेस्ट हो. सगळ्यात पहिले मी तुम्हाला एकच म्हणेन की तुम्ही जसे आहात, जे आहात, तुमच्याकडे जे काही आहे त्या सगळ्यामध्येच तुम्ही खूप 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 भाग्यशाली आहात, बेस्ट आहात. तुमच्याकडे जे आहे तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तेच चांगलं आहे आणि तेच महत्त्वाचं आहे आणि तुमचं भाग्यही त्यामुळेच चांगलं आहे. ठीक आहे, ही पहिली गोष्ट. दुसऱ्यांशी जळणं सोडा. जर तुमच्या मनात ना, तुमचं मन तुम्हाला खूप आवडत असेल की मला कोणाशी जळायचं नाही आहे, पण तरी तुमच्या मनात भावना येते, ईर्ष्या होते तुम्हाला दुसऱ्यांशी, तर इथे तुम्हाला स्वामी महाराजांचा संकेत किंवा संदेश हाच आहे की दुसऱ्यांबद्दल अशा भावना ठेवणं तुम्हाला बंद करावे लागतील. तुमच्या मनावर तुमचा ताबा असला पाहिजे, कारण ही जळांची भावना आतून त्यांच्यासाठी तुमच्याकडून एक नेगेटिव्ह वाईब पाठवत असते किंवा एक नेगेटिव्ह व्हायब्रेशन पाठवत असते, जी कुठे ना कुठे तुमच्यासाठी सुद्धा घातक आहे. तुमच्यातली ही जळांची भावना ही तुम्हालाच आतल्या आत खाते आणि तुमच्या आनंदी क्षणाला सुद्धा दुःखद बनवते. म्हणून इथे सांगितले की तुम्ही बेस्ट आहात. जर तुम्ही विचार करत असाल की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, तुम्ही जर दिवस रात्र देवाकडे सतत हेच बोलत असाल की देव माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे तर ते नाही, हे नाही, ते म्हणजे माझ्याकडे किती कमी आहे, मला या गोष्टी मिळत नाही, मला त्या गोष्टी मिळत नाही. तुम्हाला ज्या मिळाल्यात ना, त्या गोष्टींची कदर करा, किंमत करा, कारण त्याच गोष्टी तुमच्यासाठी खूप जास्त भाग्यशाली आहेत. जे नाही मिळाले ते तुमच्यासाठी चांगल्या नव्हत्या किंवा तुमच्या नुकसानाचे पात्र होणार होते. जे समोरच्याकडे तर आहेत पण तुमच्याकडे नाही, तर ते त्याच्यासाठी चांगले होते पण तुमच्यासाठी मात्र नुकसानाचे पात्र होणार होते. आणि जे तुमच्याकडे आहे ते त्याच्याकडे नाही आहे, तर ते तुमच्यासाठी चांगले आहेत आणि त्याच्यासाठी नुकसानाचे पात्र होणार होते. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माची फळं मिळतात आणि कर्मानुसारच गोष्टी मिळतात आणि प्रत्येकाला देव तेच देतो जे त्याच्यासाठी चांगलं असेल. मला काय आवडतं हे महत्त्वाचं नाही आहे, माझ्यासाठी काय चांगलं आहे हे महत्त्वाचं आहे. आणि देव तेच देतो आणि देव हे कोणाला देतो, जेच खरे भक्त असतात, ज्यांची श्रद्धा किंवा विश्वास असतो देवावर की जो भी हो रहा है अच्छे के लिए हो रहा है, भले के लिए हो रहा है. तर इथे तुम्हाला तुमची जर अशी काही भावना असेल तर भावनावर तुम्ही ताबा करा. दर्द गम डर जो भी है बस तेरे अंदर है, खुद के बनाए पिंजरे से निकल कर देख तू भी एक सिकंदर है. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझी काहीच किंमत नाही, माझी काहीच व्हॅल्यू नाही, माझं काही अस्तित्वच नाही आहे, माझं जगणं हे व्यर्थ आहे, तर इथे स्वामी महाराजांचा संकेत येते की हे फक्त आणि फक्त तुझे वीक पॉईंट्स आहेत. तू तुझ्या वीक पॉईंट्समधून बाहेर निघ. तू काय आहेस तू जगाला दाखवून देऊ शकतेस किंवा देऊ शकतोस. स्वतःमधल्या गुणांना पुढे आणा आणि कमतरतेला थांबवा. श्री स्वामी समर्थ.